नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण आणखी एका नव्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे भूमी अभिलेख विभागाकडे आपण सततपणे मोजणीसाठी जात असतो. हल्ली भूमी अभिलेख विभागामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं आणि महाराष्ट्र शासनानं ही नवीन तंत्रप्रणाली स्वीकारली आहे, ज्याला आपण GIS असं म्हणतो, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. या GISच्या आधारावरती मोजणीसाठी निरनिराळे आधुनिक यंत्रसामुग्री वापरली जाते आणि त्याचा वापर करून जेव्हा आपण आपल्या जमिनीमध्ये मोजणी करतो तेव्हा त्या जमिनीचे अक्षांश आणि रेखांश देखील कॅप्चर केले जातात आणि असे कॅप्चर केलेले अक्षांश रेखांश आपल्याला जी नकाशाची प्रत दिली जाते मोजणी केल्यानंतर, ज्याला आपण क प्रत असं म्हणतो, त्यावर जर नमूद केलेले असतील तर आपल्याला ही जमीन किंवा हे जे मॅप आहे ते समजणं अधिक सोपं होईल. आणि असे जे मॅप आहेत अक्षांश रेखांश नमूद करून मोजणी केलेले, ते भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिद्ध देखील केले पाहिजे, कारण यामध्ये गोपनीय काही नसतं. जी मोजणी केली जाते हा एक पब्लिक डॉक्युमेंट तयार होतो आणि म्हणून ते भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली पाहिजे, अशी बऱ्याच दिवसाची मागणी होती. शासनाचा देखील तो विचार होता आणि शासनाच्या विचाराधीन असलेली जी बाब आहे ती आता फलद्रूप झालेली आहे. आणि 2 फेब्रुवारी 2024 रोजी, म्हणजे अगदी परवा, या बाबतीत शासनानं एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि GIS आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून जमीनधारक किंवा हितसंबंधी व्यक्तीच्या अर्जानुसार जेव्हा जमिनीची मोजणी केली जाते किंवा जमिनीच्या हद्दी कायम केल्या जातात किंवा पोट हिस्सा मोजणी केली जाते किंवा भूसंपादन झाल्यानंतर मोजणी केली जाते किंवा कजा पत्रक, ज्याला आपण कमी जास्ती पत्रक तयार केलं जातं, जमिनीच्या हद्दी निश्चित केल्या जातात, त्या दाखवल्या जातात, जनतेच्या तक्रारींचं निवारण केलं जातं आणि मोजणी नकाशाच्या क प्रती जेव्हा लोकांना पुरविल्या जातात त्यावेळेस प्रत्यक्ष जागेवर जी मोजणी केली ती वहिवाटीप्रमाणे असेल, ताब्याप्रमाणे असेल किंवा अभिलेखाप्रमाणे असेल, त्या हद्दी दर्शवून त्याच्या टिपा लिहून मग एक प्रत दिली जाते, त्याला क प्रत असं म्हणतात. आणि हे जे आहे त्याचं डिजिटायझेशन जेव्हा झालं नकाशांचं, तेव्हा त्याचं जिओ रिफरन्सिंग असा शब्द आहे, भूनिर्देशांक ज्याला असं म्हणतो आपण, म्हणजे जमिनीवर कुठल्या पॉइंटला आपण उभे आहोत हे आपल्याला शोधता येतं आता आणि त्याला जिओ रेफरन्सिंग असं म्हणतात किंवा त्या ठिकाणच्याला अक्षांश रेखांश असं मोजणीचं जे काही संकेतांक दिलेले आहेत, तेव्हा हा नमूद करून भूमी अभिलेख विभागाकडे असणारे जे बेस मॅप आहेत त्यांचा वापर करून हे निर्धारित केले जातात. आणि आता ई मोजणी व्हर्जन 2 ही जी आज्ञावली आलेली आहे, नंदुरबार आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आणि इतर काही जिल्ह्यामध्ये किंवा काही जिल्ह्यातल्या एकेका तालुकामध्ये ती लागू करण्यात आली आणि टप्प्याटप्प्याने ती आता राज्यभर लागू करण्याचा शासनाचा मनोदय आहे. अशा आज्ञावलीद्वारे स्वीकारण्यात येणारे मोजणीचे अर्ज आणि GIS आधारित जी मोजणी केली जाते किंवा रोव्हर्सचा वापर करून जी मोजणी केली जाते, त्या मोजणीचे जे नकाशे तयार होतात, क प्रत म्हणतात त्याला, त्यावरती अक्षांश आणि रेखांश नमूद करून हे दिलं पाहिजे. आणि ते आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, त्याच्या अंतर्गत असणारे महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व सीमाचिन्हे नियम 1969, त्यामधल्या तरतुदी आणि शासनाने ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, मग ज्यासाठी आपण GISचा वापर केला जातो, टोटल स्टेशनचा वापर केला जातो, GNSS रोव्हर्सचा वापर केला जातो, इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशीनचा वापर केला जातो, या सर्वांचा वापर करून जे उपलब्ध होणारे अक्षांश रेखांश किंवा जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ती नकाशामध्ये नमूद करून दिल्यास लगतच्या जमीनधारकांचं जे काही हद्दीबाबत मानवी चुकामुळे यापूर्वी एकमेकाच्या गटामध्ये एकमेकाची जमीन जाणे असे वाद निर्माण होतात, माझी जमीन जास्त आहे, माझी हद्द दुसरीकडे दाखवलेली आहे, असे जे वाद होतात, हे वाद, ते पडणारं अंतर,
त्यात होणारा ओव्हरलॅप, पडणारा गॅप, असे वाद आणि तक्रारी कमी होण्यास आता या नव्या प्रणालीचा वापर केल्यामुळे उपयोग होणार आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मोजणी प्रकरणांचे, आता यापुढे काय लिहिलंय, यापूर्वी फक्त मोजणी प्रकरणांचं करत होते. आता त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मोजणी प्रकरणांचे GIS आधारित मोजणी नकाशे पुरविताना अक्षांश आणि रेखांशासह मोजणी नकाशा पुरविण्यास, तसेच सदर मोजणी नकाशे अक्षांश आणि रेखांशासह भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करणे आवश्यक होते. त्यासाठी आता शासनाने मान्यता दिलेली आहे. आता यात काय काय होणार? हद्द कायम केल्याचे नकाशे, पोट हिस्साचे नकाशे, सामिलीकरणाचे नकाशे, बिनशेतीचे नकाशे, कोट वाटपाचे नकाशे, कोट कमिशन मध्ये झालेल्या मोजणीचे नकाशे, विविध प्रकल्पाकरिता केलेल्या भूसंपादनाची झालेली जी मोजणी असते त्याचे नकाशे इत्यादी विविध प्रकारच्या मोजणीचं काम करून जी प्रत पुरविण्यात येईल त्यासाठी GIS आधारित, GNSS आधारित व रोहर्स इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशावर अक्षांश आणि रेखांश नमूद करून प्रत उपलब्ध करून द्यावी आणि सदर मोजणीचे नकाशे अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्याला आता शासनानं मान्यता दिलेली आहे. त्यासाठी हा पहा, 2 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राने हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अक्षांश रेखांशासहित नकाशे पुरविण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा खरोच क्रांतिकारी निर्णय आहे. आणि तो मला वाटतं देशातल्या पहिलंच राज्य असेल महाराष्ट्र, कारण इतकी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून आज गुगलच्या इमेजेस आपण पाहतो, GPS आपण वापरतो किंवा सर्वत्र आपण निरनिराळ्या कामासाठी GPSचा वापर करतो. आता आपल्या शेतीच्या कामासाठी, आवश्यक निर्णय घेण्याच्या कामासाठी, भूमी संपादनाच्या कामासाठी आणि स्वतःची जमीन कशी आहे, किती आहे, कुठे आहे, हे सर्व तपासण्यासाठी आपल्याला अक्षांश रेखांशासह नकाशा मिळणार. मला असं वाटतं की महसूल विभाग हळूहळू प्रगत होतो आहे आणि हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप उपयोगाचा आहे. लोकांना याचा खूप फायदा होईल. सर्वांनी हा वाचला पाहिजे, हा GR स्वतःकडे ठेवला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपण मोजणीच्या कार्यालयात जातो तेव्हा त्यांना विनंती केली पाहिजे की माझा प्रत मला तुम्ही अक्षांश रेखांश नोंदवून द्याच, पण ताबडतोब हा वेब पोर्टलवर देखील टाका, म्हणजे मला कुठूनही तो ऍक्सेस करता येईल. अशा पद्धतीने हे होणारं काम मला असं वाटतं की खूप क्रांतिकारी आहे, लोकांच्या फायद्याचा आहे, लोकोपयोगी आहे. हा जो GR आहे हा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती खुलेपणानं उपलब्ध आहे. हल्ली अनेक सोशल माध्यमांमधून देखील हा सर्क्युलेट होतो आहे. जर कुणाला मिळाला नाही तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन जे आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये मेंबर डाउनलोडमध्ये याची लिंक उपलब्ध असेल. शिवाय पहिल्या कॉमेंटमध्ये त्याची लिंक उपलब्ध असेल. ज्या कुणाला हवा असेल त्याने त्याचा ॲक्सेस मागावा, त्यांना नक्की मिळेल. नक्की सर्वांनी वाचावा, त्याचा फायदा करून घ्यावा आणि हळूहळू आपले तक्रारी आणि वाद कमी होतील यासाठी त्याचा उपयोग करावा. जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपण निश्चित लाईक करा. आपण प्रथमच पाहत असाल तर आपण सबस्क्राईबच्या बटनवरती किंवा बेलवरती प्रेस करून सबस्क्राईब करावं, म्हणजे या पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सतत मिळत राहतील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.